नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? अभ्यास करत आहात ना? करायलाच पाहिजे. मी डॉक्टर शुभम कोडगिरे आपल्या सर्वांचं ब्राईट फ्युचर अकॅडमीमध्ये स्वागत करतो. तर आपला चॅप्टर चालू आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. त्याचपैकी आज हा सेकंड लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आज आपण डोबेनायरचे ट्राइड्स बघणार आहोत. याच्या पहिलेचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर ते सर्वात प्रथम पहा. आपण मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे लेक्चर फर्स्टमध्ये काय बघितलं होतं बघा. आपण एलिमेंट्स म्हणजे काय हे शिकलो होतो. त्याच्यानंतर एलिमेंट्सच्या नंतर आपण क्लासिफिकेशन करण्याची गरज का आहे हे शिकलो होतं. मग या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की क्लासिफिकेशन सर्वात प्रथम कोण केले. म्हणजे क्लासिफिकेशन करण्याची गरज कशासाठी आहे हे आपल्याला समजल्याच्यानंतर तर सर्वात प्रथम क्लासिफिकेशन कोण केले हे आपण आज काय करणार आहोत पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं डोबेरेनर. त्यांनी क्लासिफाय करण्याची एक पद्धत शोधली. त्यांच्या एका पॅटर्ननुसार त्यांच्या पद्धतीनुसार त्यांनी क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला, पण पूर्णपणे ते यशस्वी झाला नाही. डोबेनायरचे जे ट्राइड्स आहेत ते पूर्णपणे ॲप्लिकेबल नाहीत. जे एलिमेंट्स तेव्हा प्रेझेंट होते, डिस्कवर्ड झाले होते, पण त्याने ट्राय केला. सगळ्यात पहिलं त्याने प्रयत्न केला की त्या एलिमेंटला क्लासिफाय करण्याचा. तर सगळ्यात पहिलं आपले त्याचे काही लॉज आहेत, काही नियम आहेत. त्या पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, त्या पूर्ण एलिमेंटला क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज आपण पाहू डोबेनायरचे ट्राइड्स. तर पाहूया डोबेनायरचे ट्राइड्स. तर सर्वात प्रथम इन 1817 ही सजेस्टेड प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मास. म्हणजे काय, त्यांनी सर्वप्रथम सांगितले काय की ही सजेस्टेड प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट म्हणजे जे बी एलिमेंट आहेत त्यांचे गुणधर्म, त्याचे गुणधर्म हे रिलेट करतात कशासोबत, त्याच्या ॲटॉमिक माससोबत. म्हणजे त्या ॲटमचा ॲटॉमिक मास जे बी आहेत त्याची प्रॉपर्टीज जी आहेत ते दोघं काय करतात, रिलेट करतात. ॲटॉमिक माससोबत त्याचे प्रॉपर्टीज काय करतात, पूर्णपणे रिलेट करतात. लक्षात, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर जर त्या एलिमेंटचा चेंज होत असेल 100% त्याच्या प्रॉपर्टी पण काय होणार आहेत, चेंज होणार आहेत. म्हणजे प्रॉपर्टी त्याच्यासोबत रिलेटमध्ये आहे असं कोण सांगितलं आहे, डोबेनायरने. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांची लॉ काय होता बघा. ही क्रिएटेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट. किती एलिमेंटचा, 3 एलिमेंटचा. ईच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज इज कॉल्ड ॲज देम ट्राइड्स. म्हणजे काय, त्यांनी एक पॅटर्न शोधला. डोबेनायरने एक पॅटर्न शोधला. त्याच्यामध्ये त्यानं सांगितलेत काय की 3 एलिमेंटचा त्यांनी काय बनवला, ग्रुप बनवला. 3 एलिमेंट्स म्हणजेच काय आपण समजू 3 इडियट्स. बघा, प्रत्येक क्लासमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात. कोणते हुशार असतात, कोणते इडियट असतात. लक्षात, त्याच पद्धतीनं आपण जे अभ्यास करत नाहीत अशा विद्यार्थ्याला एकाच बेंचवर बसवले आणि त्या बेंचवर किती विद्यार्थी बसलेत, 3. म्हणून ते तिघाचं काय आहे, ट्रायड आहे. जसं दोघाचं काय असते, पेअर. म्हणजे ते दोघं बसलेत म्हणजे काय बसलेत, पेअरमध्ये बसलेत. तसं ते तिघं बसलेले आहेत म्हणून ते कसे आहेत, ट्रायड. तर डोबेनायरनं सर्वात प्रथम काय केले, जे बी एलिमेंट्स आहेत त्याच्यापैकी त्यांनी तिघाची काय केले, ग्रुप बनवण्याचा प्रयत्न केला. त्यालाच आपण काय म्हणत्या, ट्राइड्स. आणि त्या ट्राइड्सला डोबेनायरचे ट्राइड्स सुद्धा म्हणून आपण ओळखतो. ही क्रिएटेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट ईच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. पण मेन उद्देश काय आहे, त्याच्यामध्ये त्याचे प्रॉपर्टीज आहेत, त्या 3 एलिमेंटचे जे प्रॉपर्टीज राहणार आहेत केमिकल प्रॉपर्टीज ते पूर्णपणे कसे राहणार आहेत, सेम राहणार आहेत. लक्षात. त्याच्यानंतर ही देन अरेंज्ड 3 एलिमेंट्स इन द इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. बरोबर आहे. तिघाचा आपण काय बनवलं आहे, एक ग्रुप बनवला आहे. पण त्या तिघाचा ग्रुप बनवल्याच्या नंतर पहिला जे एलिमेंट आहे ते कोणता यायला पाहिजे, सेकंडवाला कोणता राहायला पाहिजे आणि तिसरावाला कोणता राहायला पाहिजे. कन्फ्युजन. लक्षात. मग पहिलावाला कोण राहायला पाहिजे, त्यांनी काय केले, इंक्रीजिंग ऑर्डरनुसार त्यांना काय केले, अरेंज केले. इंक्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय, कमीकडून जास्तकडे. ॲटॉमिक मासेस जर तुम्ही बघितल्या, ॲटॉमिक मासेस बघितल्याच्या नंतर सगळ्यात कमी ॲटॉमिक मास ज्याचा आहे ते सर्वात काय राहणार आहे, प्रथम राहणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडं ॲटॉमिक मास जास्त ते मिडलला राहणार आहे आणि सगळ्यात जास्त ॲटॉमिक मासवाला ते काय राहणार आहे, शेवटला राहणार आहे. जर आपण ए, बी आणि सी असं 3 जर काय बघितल्या एलिमेंट असं समजल्या आणि ते 3 काय राहणार आहेत, एका ट्राइडमध्ये राहणार आहेत, तर एचा ॲटॉमिक मास काय राहणार आहे, कमी राहणार आहे ॲटॉमिक मास. त्याच्यानंतर बीचं काय राहणार आहे, त्याच्यापेक्षा थोडं जास्त. बी पेक्षा बी थोडं जास्त कोणाचं राहणार आहे, सीचं. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरनं आपण काय केलेलं आहे, अरेंज केलेलं आहे. कोण, डोबेनायर.
त्याच्यानंतर ही सेट ॲटॉमिक मासेस ऑफ द मिडल एलिमेंट. बघा त्याने काय सांगितलंय, ही सेट द ॲटॉमिक मास ऑफ अ मिडल एलिमेंट. मिडल एलिमेंट म्हणजे कोणता, बीच मधला मिडल एलिमेंट वॉज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट. म्हणजे बघा त्यानं काय सांगितलंय, मिडल जे एलिमेंट आहे, जे तुमचा बी एलिमेंट आहे, त्याचे जे ॲटॉमिक मास आहे त्याचं ॲटॉमिक मास हे इक्वल आहे म्हणते. त्याचा ॲटॉमिक मास काय आहे, इक्वल आहे. कोणाच्या पण, ए आणि बीच्या, ए आणि काय सीच्या. ए आणि सीच्या म्हणजे काय, एचा ॲटॉमिक मास जे काय आहे ते, सीचा ॲटॉमिक मास जे काय आहे ते, त्यांच्या दोघांचं काय करायचं आहे आपल्याला, मीन करायचं आहे. काय करायचं आहे, मीन काढायचं आहे. आणि त्या दोघांचं मीन जे काढता त्याचं जे ॲटॉमिक वेट राहणार आहे ते इक्वल राहणार आहे कोणाच्या, बीच्या. समजलं. पहिला ए सोबत तुम्ही ॲड करणारा कोणाला, सीला. पहिला आणि लास्टचा दोघाला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. ॲड केल्याच्या नंतर त्याला डिवाइड करायचं आहे 2 मग तुम्हाला भेटते मीन. त्या मीनला कम्पेअर कोणा करायचं आहे, सेकंड नंबरच्या म्हणजे बी नंबरच्या एलिमेंटसोबत. मग त्यांच्यासोबत जर तुम्ही त्याचं काय करता, ॲटॉमिक मास जेव्हा तुम्ही काय करता, कम्पेअर करता, तर ते तुम्हाला काय होते, इक्वल येते, त्याच्या बरोबर येते. ए आणि सीचं जेव्हा तुम्ही काय करता, कॅल्क्युलेट करत्या ॲटॉमिक मास आणि त्याला डिवाइड करता, केल्याच्या नंतर त्याची जी व्हॅल्यू येते ते एक्झॅक्ट सेम येते कोणाच्या, बीच्या. असं कोण सांगितलंय, डोबेरायनरनं. त्याच्यानंतर बट ऑल एलिमेंट्स कुड नॉट एलिजिबल इन द डोबेनाय फॅक्ट. परंतु जेवढे बी एलिमेंट तेव्हा आपण डिस्कवर झाले होते ते पूर्णपणे एलिमेंट्स हे ट्राईड शो करत नव्हते. म्हणजे ह्या क्लासिफिकेशनच्या पॅटर्ननुसार ते पूर्णपणे क्लासिफाय होत नव्हते. म्हणून डोबेनायरचे जे ट्रायड्स आहेत ते पूर्णपणे ॲप्लिकेबल नाहीत, ते फेल्युअर झालेत समोर चालून, की पूर्णपणे ते ॲप्लिकेबल नाहीत पूर्ण एलिमेंटसाठी. लक्षात. आता हे जे आपण सांगितल्या ट्रायड्स म्हणजे काय ते पूर्णपणे तुम्हाला समजलं नसल, त्यासाठी आपण जर एक्झाम्पल बघितल्याच्या नंतर मग आपल्याला पूर्णपणे अजून समजण्यासाठीच ते सोपं जाईल. तर मग आपण काय करू, एक्झाम्पल पाहू, म्हणजे आपल्याला काय होते, थोडं इझी जातं. चालते. तर पाहूया. तर आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने पाहूया की डोबेनायर जे ट्रायड्स आहेत ते पूर्णपणे ॲप्लिकेबल आहेत का नाहीत. तर सर्वात प्रथम बघा, सिरियल नंबरनुसार सिरियल नंबर 1 मध्ये लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. एलिमेंट नंबर ए म्हणजे आपला पहिला एलिमेंट कोणता आहे, लिथियम. त्याचं ॲटॉमिक वेट जर तुम्ही बघितलं तर त्याचं ॲटॉमिक वेट किती आहे, 6.9. त्याच्यानंतर आपला जे थर्ड नंबरचा एलिमेंट आहे कोण आहे तुमचा, पोटॅशियम. त्याचं ॲटॉमिक वेट आहे 39.1. लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 6.9 आणि सोबतच पोटॅशियम म्हणजे थर्ड एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर आहे 39.1 डिवाइड बाय 2 म्हणजेच 46 डिवाइड बाय 2 म्हणजे 23. बेक बे 2 4 बेक बे आणि बेत्रिक 6 म्हणजे 23. म्हणजे जे आपला फर्स्ट एलिमेंट आणि थर्ड नंबरचा एलिमेंट आहे त्या दोघांचं जेव्हा मी ॲव्हरेज काढतो, त्याचं मीन काढतो, एक्झॅक्ट सेम आलेलं आहे कोणाच्या, आपल्या सेकंड नंबरच्या एलिमेंटसोबत म्हणजे सोडियमसोबत. त्याच्यानंतर सेकंडमध्ये पहा असंच कॅल्शियम, स्ट्रोंटियम आणि बेरिलियममध्ये कॅल्शियमचं 40 आहे, बेरिलियमचं 137.5 डिवाइड बाय द 2 88.7 आणि ॲक्च्युअल ॲटॉमिक मास जे आहे तुमचं स्ट्रोंटियमचं 87 आहे. राईट. आणि आपलं मीन जे आलेलं आहे ते किती आहे, 88. म्हणजे बरोबर इक्वल नाही आहे पण इक्वलच्या बरोबर आहे. त्याच्यानंतर क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. क्लोरीनचं किती आहे ॲटॉमिक वेट 35.5 प्लस तुमचं आयोडीन जे आहे त्याचं वेट किती आहे 126.9 डिवाइड बाय द 2. तुमचं आन्सर किती ते मीन 81.2. म्हणजे बेरिलियमचं ॲव्हरेज वेट किती आहे 81.2 आणि ॲक्च्युअल ॲटॉमिक वेट किती आहे 79.9. म्हणजे इक्वल नाही आहे पण त्याच्या बरोबर आलेला आहे. म्हणजे 19-20चा फरक आहे. पण याला पण आपण काय समजतो, ट्रायड समजतो. म्हणजे पूर्णपणे इक्वल येणार नाही पण त्याच्या थोडंफार जवळ येऊ शकते. आणि असं जर ॲटॉमिक वेट येत असेल आणि त्याची केमिकल प्रॉपर्टी सिमिलर शो करत असेल तर ते पूर्णपणे ॲप्लिकेबल लॉ करतं आहे कोणाचा, डोबेरायनरचा. लक्षात. तर याला पहा. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला दिलेले आहेत मॅग्नेशियम 24.3, कॅल्शियमचं 40.1 आणि स्ट्रोंटियमचं 87.6 ॲटॉमिक वेट आहे ते
या प्रकारेच तुम्ही काय करा, हे जे एलिमेंट्स आपण दिलेले आहेत ते ॲप्लिकेबल आहेत का नाही ट्रायडसाठी, किंवा हे डोबेनाचे ट्रायड शो करतात किंवा नाही, हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि याचे जे आन्सर्स आहेत या होमवर्कचे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात न्यूलँडचे ऑक्टेव्ह्ज आणि त्याच्यानंतर आपण पाहू मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल. धन्यवाद.